बाजू असणाऱ्या कर्णाची लांबी किती? आता 10 सेमी बाजू असणाऱ्या कर्णाची लांबी किती काढण्यासाठी 10 सेमी बाजू x या ठिकाणी चौरसाची बाजू आपण मांडली. 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? बघा, चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. पण 10 सेमी बाजू आहे त्यामुळे बाजू 10 गुणिले वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2. म्हणजे इथे पर्याय दिसत नाही. पर्याय कुठे कसा दिसत नाही, पण याला समकक्ष असणारा पर्याय कुठे दिसतोय का पाहूया. 10 कुणाचा वर्ग आहे? 10 कुणाचं वर्गमूळ आहे? 10 100चं वर्गमूळ आहे. जर आपण या 10 ला वर्गमुळात घेतला तर हे वर्गमुळात 100 आणि हे 10 समान असणार. हे वर्गमुळात 100 आणि 10 समान असणार आणि पहिलं 2 आहे ना त्याला. त्यामुळे आतमध्ये काय आलं? वर्गमुळात 100 गुणिले 2 काय आलं आतमध्ये? वर्गमुळात 200. हा अचूक पर्याय 100 वर्गमुळात 200 सेंटीमीटर. अशा पद्धतीने ही कर्णाची लांबी बाजू दिली असता आपल्याला समजले कशी काढली ते?